When we start to short, we start to crave. Oh, I pray the Lord to free me. I fall in. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली पारंपरिक आणि आरोग्यदायी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे ज्वारीची भाकरी। ज्वारीची भाकरी बनवायलाही अगदी सोपी आहे आणि आरोग्यास फायदेशीर देखील। चला तर मग सोप्या पद्धतीने ज्वारीची भाकरी बनवायला सुरुवात करूया। भाकर बनवायला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्व पहिले काम म्हणजे तवा गरम करायला ठेवणे। तवा गरम छान झाला तर भाकर सुद्धा चांगल्या प्रकारे भाजते। मोठ्या ताट घेऊन त्याच्यामध्ये पीठ चाळून घ्या किंवा चाळूनही नाही घेतलं तरी चालतं। थोडंसं मीठ घ्यायचं आणि भाकरीचं पीठ भिजवायला सुरुवात करायची। थोडे थोडे पाणी टाकून भिजवायचे, एकदम पाणी टाकू नये। आपल्याला हवे तेवढेच पाणी घ्यायचे आणि पीठ मळत राहायचे। पीठ चांगल्या प्रकारे भिजवलं गेलं पाहिजे। जसं आपण पोळी करताना, गव्हाची पोळी करताना जसं पीठ छान मळतो, जितकं छान पीठ मळू आपण तेवढी छान नरम आणि मऊ पोळी होते। त्या प्रकारे भाकरीचंही तसंच आहे। भाकरीचे पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यावे लागते। ते छान मळले गेले की भाकरही छान बनते। त्यामुळे ते छान मळायचे, हवे तेवढेच पाणी घ्यायचे। ही आहे ज्वारीची भाकर आणि ज्वारीची भाकर ही आरोग्याच्या दृष्टीने चांगली लाभदायी आहे, हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले। आणि आपण नेहमी भाकरी काही दररोज बनवत नसतो। भाकर ही आपण नेहमी भाजीनुसार बनवतो, की जशी भाजी असेल, भाजीसोबत आज भाकरी खावी का, तरच आपण भाकरी बनवत असतो, हो की नाही। बाजरीची भाकरी सुद्धा याच प्रमाणे बनवायची। ज्वारीच्या भाकरीचं कसं आहे की जर ते पीठ जुने झाले तर भाकरीचे पीठ चांगल्या प्रकारे मळल्या जात नाही आणि भाकर जेव्हा आपण थापतो तेव्हा ती काठांना चिरते। मग अशा पिठाला मळताना काय करायचे, तर थोडेसे कोमट पाणी वापरायचे। थोडे गरम पाणी जर घेतले पीठ भिजवताना तर भाकरी बनवताना ती भाकरचे काठ चिरत नाही आणि भाकर तुटतही नाही। त्यामुळे कोमट पाणी घ्यायचे जर पीठ जुने झाले असेल तर। ही मी कालच ज्वारी दळून आणली होती, त्यामुळे ते ताजे पीठ आहे म्हणून मी थंड पाण्याचाच वापर केला। आणि छान असं पीठ मळून झालं की हळूच तो उंडा गोल करून घ्यायचा आणि गोल गोल करून तो हातावर थोडा थापून घ्यायचा। काठ पण थोडेसे चांगले दाबून घ्यायचे किनार भाकरीची। Search for the light that could just open my eyes. Oh no, 6th floor right now. Please help me stay. I don't know where's my soul right now. With you, I'd stay with the meds at that time. 6th floor to the ground. Stuck in my head, maybe I just could be flying. When we start to show. नंतर थोडेसे परातीमध्ये पीठ टाकून घ्यायचे। आता आपण भाकर थापणार आहोत आणि हळूच तो पिठाचा जो गोल उंडा आपण केलेला होता तो त्याच्यावर टाकून घ्यायचा आणि हळूहळू थापण्यास सुरुवात करायची। साईडचे पीठ बाजूला करायचे कारण ते थापताना भाकरीवर येते आणि हळूहळू गोल 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 अशी भाकर थापायची। भाकर शक्यतो पातळ करण्याचा प्रयत्न करायचा, पातळ भाकर छान लागते। Where's the Lord above?
हळूच उचलून ती गरम तव्यावर टाकायची, हळूच टाकायचे आणि त्यावर थोडेसे पाणी टाकून ते पाणी सर्व बाजूला पसरवायचे. आता एक बाजू आपली भाकरीची भाजत आहे. आता तिला आपण सर्व बाजूने बघू की ती चिटकली तर नाही आणि हळूच काढून ती आता बाजू पलटली. आपण आता गॅस थोडा वाढवायचा आणि भाकरीची ही दुसरी बाजू भाजू द्यायची. भाजल्यानंतर हळूच ती पुन्हा सर्व बाजूने मोकळी करून भाजली की नाही ती चेक करायचं. नंतर पुन्हा दुसऱ्या गॅसवर किंवा तवा काढून त्याच गॅसवर थोडी ती फुगवून घ्यायची. छान ती पूर्ण काठोकाठ फुगते. आणि आता तिचा हा जी फुगलेली बाजू आहे ती थोडी कडक होण्यासाठी पुन्हा आपण या गरम तव्यावर ठेवायची. आणि छान अशी आपली भाकर तयार झाली की नाही बघा, किती छान वाटते. फुगलेली मस्त थोडी कडक अशी भाकर आपण मस्त भाजून घ्यायची. आणि बघा आता तुम्ही कोणत्याही भाजीसोबत तिला खाऊ शकता. अशाच तुम्हाला घरातल्या मंडळी जसे आहे त्याप्रमाणे भाकरी बनवून घ्या. कशी वाटली ज्वारीची भाकरी? आपणही अशी पौष्टिक ज्वारीची भाकरी घरी करून पहा. कमेंटमध्ये आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. आपल्या आप्तस्वकीयांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा सोप्या आणि पारंपरिक रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.